ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। आत्नीतील ज्वेलर्स दुकानावर दरोडा, इचलकरंजी हातकणंगले सांगलीतील संशयितांना अटक। गेल्या 8 दिवसापूर्वी आत्नी शहरामध्ये त्रिमूर्ती ज्वेलर्सवर दरोडा टाकण्यात आला होता। या प्रकरणी महाराष्ट्रातील सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील 5 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे। त्यातील अट्टल गुन्हेगार विजय जावीर वय 33 राहणार इचलकरंजी याला अटक करून त्याच्याकडून 2 पिस्तूल, 7 कारतूस जप्त केली आहेत। आत्नी पोलिसांनी आरोपींना पकडण्यासाठी सापळा रचून त्यांना ताब्यात घेतलं। जिल्हा पोलीस प्रमुख डॉक्टर भीमाशंकर गुळेद यांनी पोलिसांचे कौतुक केलं। गेल्या 8 दिवसापूर्वी आत्नी शहरामध्ये भरदिवसा त्रिमूर्ती ज्वेलर्सवर 2 दरोडेखोरांनी पिस्तूल दाखवून सोन्याची दुकान लुटण्याचा प्रयत्न केला, परंतु आजूबाजूचे लोक जागरूक झाल्याने ते पळून गेले। आत्नी पोलिसांनी आरोपीला पकडण्यासाठी जिल्हा पोलीस प्रमुख भीमाशंकर गुळेद, आत्नीचे DYSP प्रशांत मुन्नोडी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथके तयार केली। मुख्य आरोपी विजय जावीर, यशवंत ओमकार वय वर्ष 26 राहणार तासगाव यांना अटक केली। त्यांची कसून चौकशी केल्यानंतर आणखीन 3 आरोपी हनुमंत वांड्रे तासगाव, सूरज बुढाले हातकणंगले, भरत काटकर माळवाडी सांगली यांना ताब्यात घेतलं। त्यांच्याकडील महिंद्रा कार, 1 मोटरसायकल, 2 पिस्तूल, 7 कारतूस जप्त केली आहेत। आत्नी पोलिसांनी धडक कारवाई केल्यामुळे त्यांचे कौतुक होत आहे। CPI संतोष हल्लूर, PSI गिरमलप्पा उपार यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे। सर्व आरोपी महाराष्ट्रातील असून विजय जावीर याच्यावर खून, दरोडा असे 11 गुन्हे दाखल आहेत। आत्नी पोलिसात हे प्रकरण दाखल झालं आहे। महानकरी न्यूजसाठी सुभाष कांबळे, अथणी।